हाय हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. तर रात्री दीपामावशेची पूजा केलेली ते काढायची होती. मग देवपूजा पण करायची होती, पण अगोदर टिफिन बनवून घेणार होते कारण की आज गुरुवार आहे आणि दोघांपुरता स्वयंपाक होता. तर तिकडं चपात्या चालू होत्या, इकडं शिमला मिरची बनवून घेणार होती. तर आमचे पण तिघांचे पण गुरुवारच असतात, तर त्याच दोघांपुरता स्वयंपाक होता आज. त्याच्यामुळे म्हणलं त्यांचा स्वयंपाक करून घ्यावा होता आणि नंतर देवपूजा वगैरे करावी. तर उपवास असल्यामुळे मग इकडं शाबू आणि मी भगर मिक्स करून भिजायला घातली, कारण की उपवासाचे डोसे बनवणार होते मी. तर मग हे भिजायला घातलं. तर शाबू आणि भगर मिक्स करून ठेवायची भिजायला एक 4 ते 5 तास. आणि नंतर मिक्सरला बारीक करून त्याच्या घावण्या बनायची. इकडं चहा करायला ठेवला होता कारण की उपवास आहे म्हणून थोडा चहा घेतला. मग तिघांना पण चहा केला आणि नंतर देवपूजा करायला घेतली. तर ते सगळं काढायला वगैरे टाईम लागला. आरत्या वगैरे रात्री पूजलेले आणि ते पण घासायचं आहे. तर इकडं स्वयंपाक वगैरे झालता, देवपूजा झालती म्हणून इकडं किचन वगैरे आवरून सगळं घेतलं. तर रूमाही आवरायच्या होत्या. आता बेडसेट वगैरे धुवायला मी काढली होती. बेडसेट तर तसे काल 2च दिवस झाले, पण 2 दिवसाला चेंज करावं लागतं मुलांसाठी, खराब करतात खेळून वगैरे. तर इकडं बेडसेट वगैरे चेंज करून घेतलं. मेकअप आरसे जरा इकडं तिकडं त्यांचा कारभार सकाळी चालू असतो ते व्यवस्थित करून घेतलं. इकडं चटणी बनवायला घेतली, शेंगदाण्याची चटणी अशी मस्तपैकी बनवून घ्यायची, डोशांबरोबर खूप छान लागते. दही, शेंगदाणे, मिरची असं आणि तेलाची तडका द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने घावण्या मी करून, घावण्या म्हणू शकता उपवासाचा उतापा. तर इकडं कटिंग मला ब्लाऊज शिवायचे होते, माझे जरा टिच करायचे होते, तेच परत पिको करून घेतला. आणि नंतर संध्याकाळची आरती उदबत्ती लावली. तर कसं वाटला सांगा. बाय.